दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचं मतदान हे पंतप्रधान मोदींना अस्वस्थ करणार आहे। निवडणुकीचे पहिले 2 टप्पे संपल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आपला स्वर बदलला आहे। जसजसे निवडणुकीचे टप्पे पुढे जात राहतील तसतसं त्यांचं स्थान हे संकटात जातंय असं वक्तव्य आज शरद पवार यांनी साताऱ्यातल्या पत्रकार परिषदेत केलंय। त्यासोबतच महाविकास आघाडीला निवडणुकीमध्ये 30 ते 35 जागा मिळतील असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला। हे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान हे मोदींना अस्वस्थ करणार आहे असं दिसतं। कारण पहिल्या आणि दुसऱ्या झाल्याच्या नंतर मोदींनी आपला तोल बदलला। त्यांनी मुस्लिम समाजाचा डायरेक्ट उल्लेख ओपनली केला आणि ओपनला करून त्यांना आता हा धर्मांतरवादी विचार घेऊनच काही बदल होईल अशा प्रकारची सरकार त्यांच्या मनात असावी हे त्याच्यामध्ये दिसते। जसे जसे टप्पे जातील तसं तसं त्यांचं स्थान हे संकटात जातं आहे अशा प्रकारची भावना त्यांच्या पक्षाच्या सरकारांच्यात असावी असं ऑब्झर्वेशन माझं आहे। मागच्या निवडणुकीला 5 वर्षापूर्वी काँग्रेस पक्षाला 1 जागा मिळाली, आम्हाला 4 जागा मिळाल्या, 1 ते मुस्लिम लीगला मिळाली, याच्यामध्ये एकंदर 6 जागा विरोधी पक्षांना मिळाल्या। आत्ता असं दिसतंय की आम्हा लोकांची संख्या ही 30 ते 35 याच्या आसपास जाण्याची शक्यता आहे। तर लोकसभा निवडणुकीनंतर अनेक छोटे मोठे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं विधान शरद पवार यांनी एका वृत्तपत्रामध्ये केलेलं होतं। त्यावरती आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका व्यक्त केलेली आहे। दरम्यान या विलिनीकरणावरती शरद पवारांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूया। साहेबांना ज्यावेळेस असं काही करायचं असतं त्यावेळेस साहेब सांगतात की मी हे माझ्या पद्धतीनं मला जे वाटतं ते मी केलं, परंतु आता माझी भूमिका ही आहे। त्यांनी काय भूमिका घ्यावी आणि काय बोलावं, कधी कधी एक समरावस्था निर्माण करण्याच्या करता पण अशा प्रकारचे स्टेटमेंट येतात। त्यांचं स्टेटमेंट आल्यानंतर आता उद्धवजींचा पण त्यांनी उल्लेख केला। मला नाही वाटत उद्धवजी त्यांचा पक्ष कधी काँग्रेसच्या मध्ये करतील। सरसकट असं नाही, कसं आहे काँग्रेस पक्षाच्या विचाराचा जवळ असलेले काही पक्ष आहेत। उदाहरणार्थ आमचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्थापन झाल्यापासून आजपर्यंत एकत्र काम करतात। आयडिओलॉजी गांधी नेहरूंची आहे, तर जिथं आयडिओलॉजी आणि अनेक वर्षाचा अनुभव एकत्र काम करण्याचा, हळूहळू त्याच्यामध्ये आपण अधिक एकत्रित काम करावं अशा प्रकारची भावना वाढली तर आश्चर्य नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।